मंचावर उपस्थित आदरणीय आमदार धनंजयजी मुंडे साहेब, तसेच सर्व नवनिर्वाचित माझे सहकारी नगरसेवक आणि येथे उपस्थित सर्व पदाधिकारी, पत्रकार बंधू भगिनी आणि माझ्या सर्व माता भगिनींनो, आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे आणि सावित्रीची लेक म्हणून मला या गोष्टीचा अतिशय अभिमान आहे की मी आज याच दिवशी एक महिला म्हणून, नगराध्यक्षा म्हणून मी पदग्रहण करत आहे। सावित्रीबाईंनी ज्या कष्टातून आणि ज्या अवहेलनेतून महिलांसाठी पहिली शाळा ज्यांनी मुलींसाठी सुरू केली, त्या शाळेचं फलित म्हणजे आज आपण सर्व महिला महिला सक्षमीकरण आणि समानतेची विचारधारा आपल्याला त्यांच्याकडून मिळालेली आहे। आदरणीय साहेब आणि आदरणीय ताई साहेब या दोघांनी मला नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवण्याची संधी दिली आणि तुम्हा सर्वांनी मला प्रचंड मताधिक्याने विजय मिळवून दिला। तुमचा हा जो विश्वास आहे त्या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही। नगराध्यक्षा म्हणून काम करत असताना माझ्या सर्व सहकाऱ्यांना मी सोबत घेऊन अतिशय प्रामाणिकपणे आणि पारदर्शक असा कारभार करेन। सर्वांना त्यांचे विचार मांडण्याची समान संधी दिली जाईल। तसेच नगरपालिकेचे जे पदाधिकारी आहेत आणि जे कर्मचारी आहेत त्यांच्याकडून देखील सचोटीने काम करण्याची अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करते। नगर परिषदेचे पदाधिकारी आणि नगर परिषद हे आपल्या विकास रथाचे दोन चाक असतात आणि आपले साहेब आणि ताई साहेब हे आपल्या विकास रथाचे सारथी आहेत। त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला परळीला एका विकासाच्या नव्या उंचीवर घेऊन जायचे आहे आणि परळी विकसित करायची आहे। आणि हा विकास साधत असताना मला तुम्हा सर्वांच्या सहकार्याची आणि तुमच्या सूचनेची, तुमच्या तक्रारींची आणि त्यावर निवारण करत असताना, त्याचा प्रयत्न करत असताना तुम्हा सर्वांचे जे सहकार्य आहे त्याची अतिशय आवश्यकता आहे। आणि मला खात्री आहे की हे सर्व करत असताना परळीतील जनता आणि माझे सहकारी हे सर्व माझ्या सोबत असतील, कायम मला साथ देतील। आजच्या दिवशी मी तुम्हा सर्व जनतेकडून हीच अपेक्षा करते की तुम्ही सर्वांनी मला सहकार्य करावे आणि आपल्या परळीला एका नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी मदत करावी। आपण नवीन वर्षामध्ये पदार्पण केलेले आहे। या नवीन वर्षामध्ये पदभार ग्रहण करून आपल्या परळीला एका नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी एक नवीन विकास पर्व येथे चालू केलेले आहे आणि हे विकास पर्व आपल्या परळीला निश्चितच नव्या उंचीवर घेऊन जाईल। तुम्हा सर्वांना दर महिन्याला परळीमध्ये काही ना काही बदल झालेला निश्चितच जाणवेल, तो दिसेल, याची ग्वाही मी या ठिकाणी देते। माझे मनोगत व्यक्त करण्यासाठी मला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।